आज तळोदा येथील कणकेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्याची भारतीय किसान संघाची जिल्हा कार्यकारिणी आणि तळोदा येथील प्रमुख शेतकरी कार्यकर्ते यांची एकत्रित बैठक इथे आयोजित झालेली आहे। या बैठकीमध्ये किसान संघाची जे काही तळोदा तालुक्यात काम आहे ते अधिक कसं विस्तार होईल आणि अधिक 13 गावांपर्यंत ग्राम समित्या त्यांनी घोषणा करण्याचं नियोजन झालेलं आहे आणि तळोदा तालुक्यामध्ये किसान संघाचं काम अधिक प्रभावी कसं होईल या दिशेने चर्चा होऊन त्यांनी निर्णय घेतलेला आहे। जिल्हा कार्यकर्त्यांचं इथे या तळोदात येऊन त्यांना मार्गदर्शन मिळालेलं आहे। त्यांच्या प्रश्न त्यांचे समस्या ज्या काय त्या जिल्हा कार्यकर्त्यांनी समजून घेतलेल्या आहेत आणि मी महाराष्ट्र प्रांत मंत्री सुभाष महाजन मी धुळ्याहून आलेलो आहे आणि आमचे प्रांत कार्यकारिणी सदस्य साहेबरावजी पवार बारीपाड्याचे चैत्रामदा पवार यांचे धाकटे बंधू त्यांनी त्यांच्या गावात जो काही सामाजिक काम आणि ग्रामविकासाचं काम मोठं नेतृत्व काम जे उभं केलेलं आहे त्यांच्या अनुभवाचंही मार्गदर्शन या इथे तळोदाच्या कार्यकर्त्यांना शेतकरी बांधवांना झालेलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी त्यांच्या ग्राम समित्या या 5 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला आहे, संकल्प केलेला आहे आणि आगामी महिन्याभरामध्ये या सगळ्या 13 गावांमध्ये ते अगदी प्रभावीपणे किसान संघाचं काम उभं करतील आणि जो 29 ऑगस्टला भगवान बलराम जयंतीच्या दिवशी किसान दिन म्हणून मोठ्या उत्साहात हे गावामध्ये साजरा करणार असा त्यांनी संकल्प केलेला आहे। भगवान बलराम जी की जय, भारतीय किसान संघाचा जय हो, जय श्रीराम, जय श्रीराम।